श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण यामधील भाग 6. मागील भागामध्ये आपण विद्येश्वर संहितेमधील अध्याय 21 ते 25 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 1 ते 7 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. सुरुवात करूयात श्री शिवमहापुराण श्री रुद्र संहिता खंड 1 भाग 6. ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी महाराज, आता तुम्ही आम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतींच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करा. विश्वाच्या निर्मितीपूर्वी, मध्यकाळामध्ये आणि या जगाच्या अंतकाळामध्ये महेश्वर कोणत्या स्वरूपामध्ये आणि कोठे स्थित आहेत? सर्व जगाचे कल्याण करणारे भगवान शिव कसे प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाल्यानंतर कोणते उत्तम फल देतात? भगवान शिव खूप दयाळू आहेत असे आम्ही ऐकले आहे. आपल्या भक्तांना ते संकटामध्ये पाहू शकत नाहीत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव भगवान शिवांच्या अंशामधूनच जन्माला आले. कृपया आम्हाला भगवान शिवांचे स्वरूप, देवी उमाची उत्पत्ती, शिव उमा यांचा विवाह, त्यांचा गृहस्थ धर्म आणि भगवान शिवांचे अनंत अवतार याविषयीची सविस्तर कथा सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, तुम्हा सर्वांचे प्रश्न पतित पावन श्री गंगाजी सारखे आहेत. तेच श्रोते, वक्ता आणि विचार करणाऱ्यांना शुद्ध करतात. तुम्हाला ही कथा ऐकण्याची मनोमन इच्छा आहे, म्हणूनच तुम्ही धन्य आहात. हे ब्राह्मण, साधू, राजसी आणि तामसी या तिन्ही स्वभावातील लोकांना सदैव आनंद देणारे भगवान शंकरांचे रूप आहे. त्यांच्या मनामध्ये कसलीही तृष्णा नसते. भगवान शिवांचे हे दिव्य चरित्र मनाला आणि कानाला तृप्त करतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात. हे ऋषीवर्यांनो, तुमच्या प्रश्नानुसार मी तुम्हाला शिवांच्या अवतारांचे वर्णन करतो. तुम्ही त्यांचे आदरपूर्वक श्रवण करा. तुमच्याप्रमाणेच महर्षी नारदांनी हाच प्रश्न एकदा त्यांचे पिता ब्रह्माजींना विचारला होता. तेव्हा ब्रह्माजींनी प्रसन्न होऊन भगवान शिवांचे चरित्र सांगितले. तोच त्या दोघांमधील संवाद मी आता तुम्हाला सांगतो, कारण त्या संवादामध्ये या भवसागरातून तुम्हाला मुक्त करणाऱ्या शिवशंकरांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, एकेकाळी ब्रह्मदेवांचे पुत्र नारदजी हिमालय पर्वतातील एका गुहेमध्ये अनेक दिवस तपश्चर्या करत होते. त्यांच्या उग्र तपश्चर्याची बातमी मिळताच इंद्र हादरला. नारद मुनींना त्यांचे स्वर्गाचे राज्य हिरावून घ्यायचे आहे असे त्याला वाटले आणि ही कल्पना येताच इंद्राने त्यांची तपश्चर्या विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कामदेवाला बोलावले आणि म्हणू लागले, हे कामदेवा, तू माझा चांगला मित्र आणि शुभचिंतक आहेस. नारद हिमालय पर्वताच्या गुहेमध्ये बसून तपश्चर्या करत आहेत. असे होऊ नये की त्यांनी ब्रह्माजींकडे माझे स्वर्गीय राज्य वरदान म्हणून मागावे. म्हणून तू तिथे जाऊन त्यांची तपश्चर्या भंग कर. ही आज्ञा मिळताच कामदेव मोठ्या अभिमानाने वसंताला सोबत घेऊन त्या ठिकाणी गेला. त्यांच्या अनेक प्रयत्नानंतरही नारद मुनींच्या मनामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भंग निर्माण झाला नाही. महादेवांच्या कृपेने त्यांचा अभिमान नष्ट झाला. हे सर्व घडले कारण महादेवांच्या कृपेने नारद मुनींना कामदेवाचा त्रास झाला नाही. त्या आश्रमामध्ये पूर्वी भगवान शिवांनीही तपश्चर्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांनी ऋषींची तपश्चर्या नष्ट करणाऱ्या कामदेवाचा नाश केला होता. कामदेवाची राख झालेली पाहून त्यांची पत्नी रती रडली आणि भगवान शंकरांना त्यांना पुन्हा जिवंत करण्याची प्रार्थना केली आणि सर्व देवांनीही शिवाची प्रार्थना सुरू केली. तेव्हा भगवान महादेव म्हणाले की काही काळानंतर कामदेव स्वतः जिवंत होईल. परंतु या ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूला राग दिसतो तोपर्यंत पृथ्वीवर कामदेवाची माया आणि कामबाण यांचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा प्रकारे कामदेवाला लाज वाटून त्या ठिकाणाहून तो परतला. जेव्हा देवराज इंद्राने ऐकले की कामदेवाला नारदजीवर काहीही परिणाम करता आला नाही,
तेव्हा त्याने नारदांची खूप स्तुती केली. भगवान शिवाच्या शापामुळे कामदेवाचा भ्रम त्या ठिकाणी काम करू शकत नाही. भगवान शंकरांच्या कृपेने नारदजी दीर्घकाळ तपश्चर्या करत राहिले. आपली तपश्चर्या पूर्ण झाल्याचा विचार करून नारदांना जेव्हा जाग आली तेव्हा कामदेवावर विजय मिळवल्याचा त्यांना अभिमान वाटला आणि अशा प्रकारे त्यांचे ज्ञान अभिमानाने नष्ट झाले. कामदेवाच्या पराभवाला भगवान शंकरांचा भ्रम कारणीभूत होता हे त्यांना समजू शकले नाही. मग ते पटकन कैलास पर्वतावर गेले आणि आपल्या कामाच्या विजयाची कथाकथन करण्यासाठी भगवान शिवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या तपश्चर्येचा, यशाची आणि कामदेवावरच्या विजयाची बातमी सांगितली. हे सर्व ऐकून महादेवांनी नारदांची स्तुती केली आणि म्हणाले, हे नारद, तू परमधन्य आहेस. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव की ही बातमी इतर कोणत्याही देवतेला, विशेषतः भगवान विष्णूला सांगू नका. ही कथा सर्वांपासून लपवून ठेवण्याला पात्र आहे. तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला आज आज्ञा देतो की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. पण शिवांच्या मायेने तू मोहित झाला आणि म्हणून त्यांनी दिलेल्या शिकवणीकडे लक्ष न देता तो ब्रह्मलोकामध्ये गेला. तेथे ब्रह्माजींना नमस्कार करून ते म्हणाले, मी माझ्या तपश्चर्येने कामदेवावर विजय मिळवला आहे. हे ऐकून ब्रह्माजींना भगवान शंकराच्या चरणाचे चिंतन करून सर्व कारण समजले आणि त्यांनी आपला पुत्र नारद यांना हे सर्व सांगण्यासाठी मनाई केली. नारदांच्या मनामध्ये अभिमानाचे अंकुर फुटले होते, त्यामुळे त्यांची बुद्धी नष्ट झाली. त्यांना ताबडतोब विष्णुलोकामध्ये पोहोचून ही संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगायची होती. त्यामुळे लवकरच त्यांनी ब्रह्मलोक सोडले. नारद मुनींना येताना पाहून भगवान विष्णू सिंहासनावरून उठले आणि त्यांनी नारदांना आलिंगन देऊन आदराने आसनावर बसवले. भगवान शंकरांच्या चरणांचे स्मरण करून भगवान विष्णूंनी नारदजींना विचारले, नारद, तू कोठून आला आहेस आणि या लोकामध्ये का आला आहेस? हे ऐकून नारदजींनी त्यांची तपश्चर्या पूर्ण होण्याची आणि अहंकारासह कामदेवावर विजय मिळवण्याची सर्व स्थिती सांगितली. भगवान विष्णूंना कामाच्या विजयाचे खरे कारण समजले होते. ते नारदजींना म्हणाले, हे नारद, तुझी कीर्ती आणि शुद्ध बुद्धिमत्ता धन्य आहे. भक्ती नसलेल्या लोकांना काम, क्रोध आणि लोभ हे त्रास देतात. तू ज्ञानाने परिपूर्ण आहेस, शांतता आणि ब्रह्मचारी आहेस. मग या कृतीने तुझे नुकसान कसे होईल? देवर्षी नारद म्हणाले, हे देवा, हे सर्व तुमच्या कृपेचे फळ आहे. तुमच्या कृपेसमोर कामदेवाची अशी कोणतीही शक्ती आहे जी माझे नुकसान करू शकते? मी सदैव निर्भय आहे. असे बोलून नारदजींनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले. सूतजी पुढे म्हणाले, हे महर्षी, नारदजींच्या जाण्यावर भगवान विष्णूंनी शिवजींच्या इच्छेने एक अद्भुत भ्रम निर्माण केला. नारदजी जिथे जात होते तिथे त्यांनी एक सुंदर नगर बसवले. ते नगर वैकुंठ लोकापेक्षाही रमणीय होते. तेथे अनेक तीर्थक्षेत्रे होती. त्या नगरीच्या राजाचे नाव होते शिलानिधी. त्या राजाला एक सुंदर मुलगी होती. त्यांनी आपल्या मुलीसाठी स्वयंवराचे आयोजन केले. अनेक राजपुत्र आपल्या मुलीच्या लग्नासाठी उत्सुक झाले होते. भरपूर मोठा कार्यक्रम होता. त्या नगरीचे सौंदर्य पाहून नारदजींचे मन मोहून गेले. जेव्हा राजा शिलानिधींनी नारदजींना येताना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि सुवर्ण सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. आपल्या सुंदर कन्येला बोलावले. नारदजींची ओळख करून देताना शिलानिधींनी विनंती केली, महर्षी, ही माझी मुलगी. तिचा स्वयंवर आयोजित करण्यात आला आहे. कृपया या मुलीचे शुभ आणि अशुभ लक्षण सांगा. राजाचे ते बोलणे ऐकून नारदजी म्हणाले, राजन, तुझी मुलगी तर साक्षात लक्ष्मी आहे. तिचा भावी पती भगवान शिवांसारखाच तेजस्वी, त्रैलोक्य विजयी, वीर आणि कामदेवाचा विजेता असेल. असे बोलून नारद मुनी तिथून निघून गेले. शिवाच्या भ्रमामुळे ते वासनेने प्रभावित होऊन विचार करू लागले की ही राजकुमारी कशी मिळवायची. सुंदर आणि तेजस्वी राजांना सोडून ती माझ्याशी लग्न कशी करेल? स्त्रियांना सौंदर्य खूप आवडते असे त्यांना वाटू लागले. नारदजींनी पुन्हा विष्णुलोकामध्ये गेले आणि त्यांनी राजा शिलानिधीच्या कन्येच्या स्वयंवराविषयी सांगितले आणि त्या मुलीशी लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्त केली. त्यांनी भगवान विष्णूंना आपले रूप देण्याची प्रार्थना केली जेणेकरून त्यांना सौंदर्य प्राप्त होईल. सूतजी म्हणतात, महर्षी,
नारद मुनीचे असे शब्द ऐकून भगवान मधुसूदन हसले आणि भगवान शंकरांचा प्रभाव अनुभवून त्यांनी त्यांना उत्तम प्रकारे उत्तर दिले. भगवान विष्णू बोलले, हे नारद, तुम्ही तिथे जा, मी तुमची काळजी घेईन. जसा सर्वोत्तम वैद्य एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो, तसे तुम्ही मला प्रिय आहात, मी तुमची काळजी घेईन. असे सांगून भगवान विष्णूंनी नारद मुनींना वानराचे मुख आणि बाकीचे अवयव आपल्या सुंदर रूपाचे दिले. तेव्हा नारदजी अतिशय आनंदी होऊन स्वतःला सर्वांमध्ये सुंदर मानून लवकरच स्वयंवरामध्ये आले आणि त्या राज्यसभेमध्ये बसले. त्या सभेमध्ये रुद्रगण ब्राह्मणाच्या रूपामध्ये बसले होते. नारदजींचे वानर स्वरूप फक्त मुलीला आणि रुद्रगणांना दिसत होते. बाकी सर्वांना नारदजींचे खरे रूप दिसत होते. नारद मनातल्या मनामध्ये प्रसन्न होऊन श्रीमतीची वाट पाहत होते. हे ऋषीमुनींनो, ती मुलगी तिच्या मैत्रिणींसह हातामध्ये पुष्पहार घेऊन स्वयंवरामध्ये आली. तिच्या हातामध्ये सुंदर माळ होती. लक्ष्मीसारखे तिचे सौंदर्य होते. भगवान विष्णूंसारखे शरीर आणि नारद मुनींचे ते वानर सदृश मुख पाहून ती क्रोधित झाली आणि तिने त्याच्यापासून आपली दृष्टी काढून टाकली आणि इच्छित वराच्या शोधासाठी पुढे निघाली. आपला आवडता वर त्या सभेमध्ये न मिळाल्याने ती दुःखी झाली. तिने कोणाच्याच गळ्यामध्ये माळ घातली नाही, म्हणून भगवान विष्णू तिथे राजाच्या वेशामध्ये आले. श्री विष्णूंना पाहताच त्या परम सुंदरीने त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली. विष्णू लगेचच तिला घेऊन आपल्या लोकामध्ये आले. हे पाहून नारदजी विचलित झाले. तेव्हा ब्राह्मणाच्या रूपात उपस्थित असलेले रुद्रगण नारदजींना म्हणाले, हे नारदजी, तुम्हाला कामाचा व्यर्थ मोह आहे आणि तुम्हाला सौंदर्याच्या सामर्थ्याने राजकुमारी मिळवायची आहे. सर्वप्रथम तो आपला माकडासारखा चेहरा पहा. सूतजी म्हणाले, हे शब्द ऐकून नारदजींना फार आश्चर्य वाटले. जेव्हा त्यांनी आपला चेहरा आरशामध्ये पाहिला, तेव्हा त्यांचा माकडासारखा चेहरा पाहून ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी दोन्ही रुद्रगणांना शाप दिला आणि ते म्हणाले की तुम्ही ब्राह्मणाची चेष्टा केली आहे, म्हणून तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही राक्षस बनाल. हे ऐकून शिवगण काही बोलले नाहीत, पण हीच भगवान शिवाची इच्छा आहे असे मानून ते उदासीनपणे आपल्या जागेवरती गेले आणि भगवान शिवांची स्तुती करू लागले. ऋषीवरी म्हणाले, हे सूतजी, शिवगण निघून गेल्यावर नारदजींनी काय केले आणि ते कुठे गेली? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, भ्रमाने मोहित झालेल्या नारदजींना त्या दोन शिवगणांना शाप देऊनही काही कळाले नाही. त्यानंतर रागाने ते तलावाजवळ पोहोचले आणि पाण्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब त्यांना पुन्हा दिसले. त्यानंतर त्यांना पुन्हा माकडासारखी आकृती दिसली. ते पाहून नारदजींना आणखी राग आला आणि ते थेट विष्णू लोकाकडे गेले. तेथे पोहोचल्यानंतर ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे हरी, तू खूप वाईट आहेस. आपल्या कपटाने जगाला मोहित करणारे तुम्ही इतरांना आनंदी होताना पाहू शकत नाहीत. म्हणूनच तुम्ही समुद्र मंथनाच्या वेळी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांकडून अमृताचे भांडे हिसकावून घेतले आणि त्यांना अमृताऐवजी मदिरा पिऊन वेडे केले. त्यावेळी जर भगवान शंकरांनी दयेने ते विष प्यायले नसते तर तुझा सर्व दांभिकपणा उघड झाला असता. तुम्हाला फसव्या युक्त्या आवडतात. भगवान महादेवाजींनी ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. आज मी तुम्हाला असा धडा शिकवणार की तुम्ही असे काम पुन्हा कुठेही आणि कधी करू शकणार नाहीत. आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही शक्तिशाली पुरुषाने असे केलेले नसेल, म्हणून तुम्ही निर्भय राहिलात. पण आता तुम्हाला तुमच्या कृतीचे पूर्ण फळ मिळेल. मायामोहित नारदजी क्रोधाने नाराज झाले आणि भगवान विष्णूंना शाप देत ते म्हणाले, विष्णू, तुम्ही सगळ्यांना प्रेमामध्ये पाडता. राजाचे रूप धारण करून तुम्हाला फसवलेस, म्हणून मी तुला शाप देतो की ज्या रूपामध्ये तू माझी फसवणूक केलीस तेच माकडे तुला मदत करतील. स्त्रीपासून वेगळे होण्याचे दुःख तुम्ही इतरांना देता, त्यामुळे तुम्हालाही तेच दुःख सहन करावे लागेल. तुझी अवस्था अज्ञानाने मोहित झालेल्या माणसासारखी होईल आणि त्यामुळे तुम्हालाही तोच त्रास सहन करावा लागेल जो मला झाला आहे. भगवान विष्णूंनी अज्ञानाने मोहित झालेल्या नारदजींचा शाप स्वीकारला. त्यानंतर त्यांनी महालीला करणारी मोहिनी माया संपवली. माया गेल्यावरती नारदजींचे हरलेले ज्ञान परत आले आणि त्यांची बुद्धी पूर्वीसारखी झाली. त्यांचे सर्व विचलन दूर झाले आणि त्यांच्या मनामध्ये आश्चर्य उत्पन्न झाले. हे सर्व जाणून नारदजींना खूप पश्चाताप होऊ लागला आणि स्वतःला शाप देऊन ते भगवान विष्णूंच्या पाया पडून त्यांची क्षमा मागू लागले. नारदजी म्हणू लागले की मी तुम्हाला अज्ञानाने
आणि ब्रह्मामुळे दिलेला शाप खोटा ठरू शकतो. परमेश्वरा, माझी बुद्धी बिघडली की मी तुझ्यासाठी वाईट शब्द माझ्या जिभेतून काढले. मी फार मोठे पाप केले आहे. अरे देवा, असा उपाय सांगा की माझी सर्व पापे नष्ट होतील. मला प्रायश्चित्ताचा मार्ग सांगा. तेव्हा श्री विष्णूंनी त्यांना उचलून मधुर स्वरामध्ये म्हटले, हे महर्षी, उदास होऊ नकोस. तू माझा परम भक्त आहेस, यामध्ये कोणताही संदेह नाही. नारदजी, काळजी करू नको. तू खूप धन्य आहात. अहंकाराने प्रभावित होऊन तुम्ही भगवान शिवांच्या आदेशाचे पालन केले, म्हणून त्यांनी तुमचा अभिमान नष्ट करण्यासाठी ही लीला निर्माण केली. ते निर्गुण आणि निराकार आहेत आणि सत, रज आणि तम या गुणांच्या पलीकडे आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्यांचीच रूपे आहेत. निर्गुण अवस्थेमध्ये त्यांचे नाव शिव आहे. ते परमात्मा, परमेश्वर, अविनाशी, अनंत आणि महादेव या नावांनी ओळखले जातात. त्यांच्या आदेशानेच ब्रह्माजी जगाचे निर्माते झाले. मी तिन्ही जगाची देखभाल करतो. मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणारा बनवतो. मी तुम्हाला आनंद आणि मोक्ष प्रदान करण्याचा मार्ग सांगतो. आपल्या सर्व शंका आणि चिंता सोडून भगवान शंकरांची कीर्ती आणि स्तुती करा आणि नेहमी अनन्य भावनेने शिवजींच्या सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करा. त्याची रोज पूजा करा. वेदांचे संपूर्ण ज्ञान झाल्यावर विद्वानांनी भगवान शिवाची उपासना हेच मानवाला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याचे उत्तम साधन सांगितले. म्हणून आजपासून दररोज भगवान शिवांची कथा ऐका आणि त्यांची पूजा करा. भगवान शंकराचे चरण आपल्या हृदयामध्ये स्थापित करा आणि तीर्थक्षेत्रामध्ये राहून त्यांची स्तुती करून पूजा करा. त्यानंतर हे नारदजी, माझ्या आज्ञेने तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मलोकामध्ये जा. तेथे आपले पिता ब्रह्माजींची स्तुती केल्यावर त्यांना शिवाच्या महिमाविषयी विचारा. शिवभक्तांमध्ये ब्रह्माजी श्रेष्ठ आहेत. ते तुम्हाला भगवान शंकरांचे महात्म्य आणि सहस्त्रनाम स्तोत्र नक्कीच सांगतील. आजपासून तुम्ही शिवभक्तीमध्ये लीन व्हा. ते तुमचे नक्कीच कल्याण करतील. असे बोलून श्री विष्णू अंतर्धान पावले. सूतजी पुढे म्हणाले, हे महर्षी, भगवान श्रीहरींच्या मध्यस्थीनंतर मुनिश्रेष्ठ नारद शिवलिंगाचे भक्तिपूर्वक दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले आणि अशा प्रकारे भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या अनेक शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले. जेव्हा त्या रुद्रगणांनी नारदजींना तिथे पाहिले तेव्हा ते दोघेही त्यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या पाया पडले आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना केली. नारद मुनी, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. राजकुमारीच्या स्वयंवरामध्ये तुमचे मन मायेने मोहित झाले होते. त्यावेळी भगवान शंकरांच्या प्रेरणेने तुम्ही आम्हाला शाप दिलात. आता तुम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी उपाय करा. आमच्या कर्माचे फळ आम्हाला मिळालेले आहे. आता आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला शापातून मुक्त करा. त्यावेळी नारदजी म्हणाले, हे रुद्रगण, तुम्ही महादेवाचे गण आहात. तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यावेळी भगवान शंकरांच्या इच्छेने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून मी तुम्हाला शाप दिला. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. पण माझा शाप आता खोटा ठरू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला शापमुक्तीचा उपाय सांगतो. मुनिवर विश्रवांच्या वीर्याने तुम्ही राक्षसाच्या पोटी जन्म घेताल. रावण आणि कुंभकर्ण या नावांनी तुम्हाला सर्व दिशांना प्रसिद्धी मिळेल. तुम्हाला राक्षस राजपद मिळेल. तुम्ही बलवान आणि श्रीमंत व्हाल. तुमचा महिमा सर्व जगांमध्ये पसरेल. संपूर्ण विश्वाचा राजा होऊनही तुम्ही भगवान शिवाच्या परम भक्तामध्ये असाल. भगवान शिवांचे दुसरे रूप म्हणून भगवान विष्णूंच्या अवताराच्या हातून मृत्यू प्राप्त होऊन तुमचा उद्धार होईल आणि मग तुम्ही तुमच्या पदावरती विराजमान व्हाल. सूतजी म्हणू लागले की अशा प्रकारे नारदजींचे म्हणणे ऐकून दोन्ही रुद्रगण प्रसन्न झाले आणि तिथून निघून गेले. आणि मग नारदजीही आनंदाने भगवान शंकरांचे ध्यान करीत शिवतीर्थांना भेट देऊ लागले. अशा प्रकारे मार्गक्रमण करत त्यांनी भगवान शिवांची प्रिय नगरी काशीपुरी गाठली आणि काशीनाथाचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. शिवजींच्या भक्तीमध्ये बुडालेले श्री नारद त्यांचे स्मरण करत ब्रह्मलोकामध्ये गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी ब्रह्माजींना आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यावेळी त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले होते आणि त्यांच्या हृदयामध्ये फक्त भगवान शिवांची भक्ती होती, बाकी काही नाही. नारदजी म्हणाले, हे परमपिता, परब्रह्म परमात्म्याचे रूप तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तुमच्या कृपेने मला भगवान विष्णूंच्या महात्म्याचे ज्ञान झाले आणि भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग
तपमार्ग, दानमार्ग आणि तीर्थमार्गांची माहिती मिळाली आहे. पण अजून मला काही प्राप्त झाले नाही. शिवाचे ज्ञान जाणून घेण्यासाठी मला सक्षम करा. मला त्यांची उपासना पद्धत देखील माहीत नाही. त्यामुळे मला आता त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. मला भगवान शंकरांची विविध रूपे, त्यांचे स्वरूप आणि सृष्टीच्या आरंभी, मध्यभागी ते कोणत्या रूपामध्ये होते आणि प्रलय काळामध्ये भगवान शिव कुठे राहतात याबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. त्यांचा विवाह आणि पुत्र कार्तिकेयच्या जन्माच्या कथा मला तुमच्या तोंडून ऐकायच्या आहेत. भगवान शिव कसे प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाल्यावर काय देतात, कृपया मला ही पूर्ण कथा सांगा. पुत्र नारदाचे हे शब्द ऐकून पितामह ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाले आणि ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, तुम्ही सर्व जगाचे कल्याण करण्यामध्ये मग्न आहात. जगातील लोकांच्या हितासाठी तू खूप चांगली गोष्ट विचारली आहेस. ज्याच्या श्रवणाने सर्व मनुष्य जन्मांची पापे नष्ट होतात त्या परब्रह्म शिवतत्वाचे मी तुझ्यासाठी वर्णन करत आहे. शिवतत्वाचे रूप अतिशय सुंदर आणि अद्भुत आहे. ज्यावेळी महाप्रलय झाला आणि संपूर्ण जगाचा नाश झाला, सर्वत्र फक्त अंधार पसरला होता. आकाश आणि ब्रह्मांड, तारे ग्रहांशिवाय अंधारामध्ये बुडाले होते. सूर्यचंद्राचे दिसणे बंद झाले होते. सर्व ग्रह नक्षत्रांचा नाश झाला होता. ते कुठेच दिसत नव्हते. रात्रंदिवस आग आणि पाणी काहीच नव्हते. प्रधान आकाश आणि इतर तेज देखील शून्य झाले होते. ध्वनी, स्पर्श, गंध, रूप, चव, सत्य असत्य यांचा अभाव होता. तेव्हा फक्त सत्य उरले होते. ऋषी आणि योगी ते तत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये पाहतात. काही काळानंतर, म्हणजे जेव्हा सृष्टी निर्मितीचा काळ आला, तेव्हा त्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञानाने केलेल्या संबोधातून एकातून अनेक होण्याचा संकल्प प्रकट झाला. आणि मग त्याने आपल्या मनोरंजनातून एक मूर्ती तयार केली. ती मूर्ती ऐश्वर्य आणि गुणांनी परिपूर्ण, संपन्न, सर्वज्ञानी, सर्वस्व देणारी आहे. ही सदाशिव मूर्ती आहे. सर्व पंडित आणि विद्वान या प्राचीन मूर्तीला देव म्हणतात. त्यांनी आपल्या शरीरातून शुद्ध शरीर आणि निराकार शरीर असलेली शक्ती निर्माण केली. तीच सर्वोच्च शक्ती. निसर्गाला सद्गुणी आणि बुद्धीची जननी म्हणतात. तिला शक्ती, अंबिका, प्रकृती, सर्व जगाची माता, त्रिमूर्तीची माता, शाश्वत आणि मूळ कारण असंही म्हटले जाते. सर्व मानव सदाशिवांना परमपुरुष, ईश्वर, महेश्वर म्हणतात. डोक्यावरती गंगा, चंद्र आणि चेहऱ्यावरती 3 डोळे, 5 मुखे आणि 10 हातांचा स्वामी, हातामध्ये त्रिशूल धारण करणारा, अंगाला राख लावलेली आणि शिवलोक नावाचे क्षेत्र निर्माण केलेले हे सर्वात पवित्र स्थान काशी म्हणून ओळखले जाते. हे परम मोक्षस्थान आहे. त्या प्रदेशामध्ये पार्वतीसह परमानंद स्वरूप शिव वास करतात. प्रलय काळामध्ये शिव आणि शक्तीने ती जागा सोडली नाही. म्हणूनच शिवजींनी त्याचे नाव आनंदवन ठेवले. एके दिवशी आनंदवनामध्ये हिंडत असताना शिव आणि शक्तींना दुसरा पुरुष निर्माण करण्याची इच्छा झाली आणि मग त्याचा भार दुसऱ्यावर सोपवून आपण इथे काशीमध्ये बसू असा त्यांनी विचार केला. असा विचार करून त्यांनी आपल्या डाव्या बाजूच्या 10व्या भागावर अमृत चोळले आणि तिथून एक देखणा दिव्य पुरुष निघाला. जो शांतता आणि सार आणि गंभीरतेचा अथांग सागर होता. त्याची चमक इंद्रनील रत्नासारखी होती. त्याचे संपूर्ण शरीर दिव्य सौंदर्याने चमकत होते आणि डोळे कमळासारखे होते. त्यांनी भगवान शिव आणि शक्तीला हात जोडून नमस्कार केला आणि माझे नाव निषेध करण्याची प्रार्थना केली. हे ऐकून भगवान शिव हसले आणि ते म्हणाले की तुझे नाव सर्वत्र व्यापक होऊन विष्णू होईल. भक्तांना सुख देणारा तूच होशील. इथेच राहून तू तपश्चर्या कर. ते सर्व कर्माचे साधन आहे. असे बोलून शिवजींनी त्याला ज्ञान दिले आणि तेथून ते अदृश्य झाले. त्यानंतर विष्णूजींनी तेथे 12 वर्ष दिव्य तपश्चर्या केली. तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरातून जलधारा बाहेर पडू लागल्या. संपूर्ण रिकामे आकाश त्या पाण्याने भरले आणि ते ब्रह्मरूप पाणी केवळ स्पर्शाने पापांचा नाश करणारे होते. भगवान विष्णू स्वतः त्या पाण्यामध्ये झोपले होते. नार म्हणजेच त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळेच त्यांना नारायण असे संबोधण्यात आले. तेव्हापासून त्या महात्म्यापासून सर्वजण
सर्व घटकांची उत्पत्ती झाली. सर्वप्रथम प्रकृतीपासून महानता उत्पन्न झाली आणि त्यातून 3 गुण उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून अहंकार उत्पन्न झाला. त्याच्यापासून ध्वनी, स्पर्श, रूप, चव, गंध आणि पंचभूते प्रकट झाली. त्यांच्यापासून ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाली. त्यावेळी निसर्गातून 24 तत्वे प्रकट झाली आणि त्या सर्वांचा स्वीकार करून भगवान शंकरांच्या इच्छेने परमपुरुष नारायण त्या शेष सागरामध्ये झोपले. ब्रह्माजी म्हणाले, हे देवर्षी, जेव्हा नारायण त्या सागरामध्ये शयन करू लागले तेव्हा भगवान शंकरांच्या इच्छेने विष्णूंच्या नाभीमधून एक विशाल कमळ प्रकट झाले. त्यामध्ये असंख्य नलिका होत्या. त्यांचा रंग पिवळा होता आणि त्याची उंचीही अनेक योजन होती. त्यानंतर भगवान शिवांनी त्यांच्या उजव्या अंगातून मला निर्माण केले. त्या महेश्वराने मला आपल्या भ्रमाने मोहित करून नारायण देवाच्या नाभी कमळामध्ये बसून लीलेने मला प्रकट केले. अशा प्रकारे त्या कमलापासून पुत्र म्हणून माझा जन्म झाला. माझ्या 4 मुखांनी माझ्या डोक्यावरती त्रिपुंड धारण केला होता. भगवान शंकरांच्या मोहाने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती अत्यंत दुर्लभ झाली होती आणि मला कमळाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. मी कोण आहे, कुठून आलोय, माझे काम काय आहे, मी कोणाचा मुलगा आहे, मला कोणी निर्माण केले आहे, अशाच काही प्रश्नांनी मला अडचणीत आणले. काही क्षणानंतर मला ज्ञान प्राप्त झाले आणि समजले की हे शोधणे खूप सोपे आहे. या कमळाची उत्पत्ती या पाण्यामध्ये अधोमुखी आहे आणि त्याखाली मला प्रकट करणारा पुरुष सापडेल. असा विचार करून मी 100 वर्ष तिथून खाली येत राहिलो, पण तरीही मला त्या कमळाचे मूळ सापडले नाही. म्हणून मी पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागलो. खूप वर गेल्यानंतरही कमळ कोठपर्यंत पोहोचू शकले नाही आणि मग मी आणखीच अस्वस्थ झालो. त्याचवेळी भगवान शिवांच्या इच्छेने आकाशवाणी झाली आणि ती म्हणाली की तपश्चर्या करा. ती आकाशवाणी ऐकून मी माझ्या पित्याचे दर्शन घेण्यासाठी तपश्चर्या करू लागलो. 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. तेव्हा भगवान विष्णू आपल्या 4 हातांनी माझ्यासमोर प्रकट झाले. त्यांनी हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ घेतले होते. त्यांचे शरीर श्यामकांतीने शोभले होते. त्यांच्या डोक्यावरती मुकुट विराजमान होता. त्यांनी पितांबर वस्त्र आणि अनेक दागिने घातले होते. ते करोडो कामदेवांसारखे मोहक दिसत होते आणि धुसर आणि सोनेरी आभाने सजलेले होते. त्यांना तिथे पाहून मला खूप आनंदाने आश्चर्य वाटले. भगवान शिवांच्या लीलेमुळे आमच्यामध्ये वाद सुरू झाला की आमच्यामध्ये मोठा कोण. त्याचवेळी आम्हा दोघांमध्ये एक तेजस्वी लिंग प्रकट झाले. आम्ही शोधण्याचा निर्णय घेतला. त्या स्तंभाची सुरुवात आणि शेवट शोधण्यासाठी मी वरच्या दिशेने चालू लागलो आणि विष्णूची खाली. पण आम्हा दोघांनाही त्या स्तंभाचे दुसरे टोक सापडले नाही. थकून आम्ही दोघेही परत आपापल्या जागेवरती आलो. आम्हा दोघांना भगवान शंकरांचा मोह पडला. श्रीहरीने सर्व बाजूंनी शिवांना नमस्कार केला. ध्यान करूनही आम्हाला काही कळले नाही. मग मी आणि श्रीहरींनी शुद्ध मनाने त्या अग्निस्तंभाला नमस्कार केला. आम्ही दोघेही म्हणू लागलो, हे महाप्रभू, तुझा स्वभाव आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोण आहात? आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. तुमचे खरे रूप आम्हाला दाखवा. आणि अशा रीतीने आम्ही दोघेही आपला अहंकार विसरून भगवान शिवाला नमस्कार करू लागलो. हे असे करत असताना जवळजवळ 100 वर्ष गेली. आणि श्रोतेहो, याचबरोबर भाग 6 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.